नमस्कार, मी ॲडव्होकेट विशाल मोहिते विमर्श विथ विशालमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. हर्षवर्धन सकपाळ एक वेडा माणूस. केंद्रामध्ये राहुल गांधी पप्पू आहेत आपल्याला माहित आहे, पण महाराष्ट्रात सुद्धा एक पप्पू नव्याने जन्माला आलेला आहे. त्याचं नाव आहे हर्षवर्धन सकपाळ. काही गरज नाही तरी अंगावरती प्रसिद्धीसाठी विनाकारण काहीतरी बोलायचं आणि त्यावर प्रसिद्धी मिळवायची असा अभ्यास हर्षवर्धन सकपाळ करत असतात. त्या नीच माणसाने आपल्या आदरणीय पूजनीय छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना टिपू सुलतानशी केली आहे. मला वाटतं हा बावळट माणूस कोणत्या येतेमध्ये असं शिकला की छत्रपती शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान हे समकालीन आणि समकक्ष आहेत. मला वाटतं त्याचं पुस्तक हे पाकिस्तानहून खास प्रिंट करून आलं होतं का काँग्रेसवाल्यांची परंपरा आहे कायम मुस्लिमांचं लांबून चालून केल्याशिवाय त्यांचा दिवस पूर्ण होत नाही. हो, विषय आहे मालेगावमध्ये तेथील उपमहापौर यांनी टिपू सुलतानांचा फोटो त्यांच्या कॅबिनमध्ये लावला. अर्थातच लोक म्हणतील त्यात काय एवढं नाहीये. ही मानसिकता त्या टिपू सुलतानाची दर्शवते ज्या टिपू सुलतानाने आमच्या असंख्य आया बहिणीवरती बलात्कार केला. ही मानसिकता त्याचं समर्थन करणे ठरवते की असंख्य हिंदूंवरती अत्याचार केला, त्यांचे कत्ले आम केला, त्यांचा खून करण्यात आला कारण की ते फक्त आपला हिंदू धर्म सोडत नव्हते म्हणून. हो, आजही अय्यंगार या ठिकाणी लाखो हिंदूंची आणि हजारो ब्राह्मणांची हत्या केल्यामुळे, जवळजवळ 700 ब्राह्मणांची हत्या केल्यामुळे त्या ठिकाणी दिवाळी आजही साजरी केली जात नाही. का? या टिपू सुलतानामुळे. दिवाळी सण एवढा मोठा, त्याच दिवशी मुद्दामून ह्याने त्या ठिकाणी नरसंहार का घडवून आणला? अशी असंख्य उदाहरणं आहेत त्या टिपू सुलतानाची. जर त्याने केलेले हे कार्य ज्यांना मान्य आहे तोच आपल्या भिंतीवरती असल्या नराधमाचे फोटो लावू शकतो. बर, घरात लावलं, व्यक्ती स्वतंत्र आहे, हरकत नाही, पण सार्वजनिक ठिकाणी ते कदापि सहन करून घेणार नाही. कुठलाही भारतीय असेल, हिंदू असेल, हे कदापि सहन करणार नाही. पण काँग्रेसची भूमिका राहिली मुस्लिमांना कायम गुंजरायचं, मतं मिळवायची आणि मतं मिळाल्यामुळे म्हणायचं बघा अफजल खान चांगला होता. जितेंद्र आव्हाड त्यातलं एक उत्तम उदाहरण आहे. उदात्ती करण्याचं उत्तम उदाहरण जितेंद्र आव्हाड सारखं हर्षवर्धन सकपाळ दुसरं झालेलं आहे. त्यांना टिपू सुलतान जर चांगला वाटत असेल तर त्यांना माझी विनंती आहे, त्यांच्या घरी लग्नाची सोयरी त्या टिपू सुलतान बरोबर करा, आमची काही हरकत नाही. तो जर एवढा महान आहे, मोठा आहे, तर तुम्ही त्याचे फोटो लावून फिरा, काही अडचण नाही. परंतु शासकीय कार्यालयामध्ये जर तुम्ही असं करत असाल तर असंख्य हिंदूंचा रोष ओढावून घ्याल आणि टिपू सुलतानाच्या नादाने आमच्या पवित्र अशा छत्रपतींना कृपया बदनाम करू नका. छत्रपतींची तुलना तुम्ही त्या टिपू सुलतानशी करता. छत्रपती शिवाजी आमच्यासाठी आराध्य दैवत आहे. त्यांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केलं. आज त्यांच्यामुळे आम्ही हिंदू अभिमानाने जगतोय. जर टिपू सुलतानचं राज्य असतं ना हर्षवर्धन सकपाळ साहेब, तुमचाही खतना झाला असता. आज तुमचा हर्षवर्धन सकपाळ नसता, मोहम्मदीन शेख वगैरे नाव असतं. तर कृपया करून असं वर्तन करू नका. वाचाळ वीरामध्ये तुमचं आज नाव समाविष्ट झालंय. वडेट्टीवार तसाच, जितेंद्र आव्हाड तसाच, त्यातून तिसऱ्या त्या क्लबमध्ये तुम्ही सहभागी झालात. परंतु या क्लबला प्रत्येक हिंदू, प्रत्येक भारतीय जोडे मारल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना कोणाशीही होऊ शकत नाही. टिपू सुलतानची तुलना करून तुम्ही आमच्या या इतिहासाचा, या महाराष्ट्राच्या गौरवशाली परंपरेचा या काँग्रेसने अपमान केलेला आहे. काँग्रेसला हे भोगावं लागेल. धन्यवाद.